काल रविवार असल्यामुळे डेपोला सुट्टी असते आणि रविवारी माल न आल्यामुळं बाकीचे पंप पेट्रोल संपलं त्यांचं आणि आपल्याकडे जे स्टॉक होता 10,000 त्यातलं 5,000 आतापर्यंत विक्री झालेली आहे. पेट्रोल भरपूर आहे, येणार पण आहे संध्याकाळी. जाधवकडे पण संध्याकाळी येणार आहे, आपल्याकडे पण येणार आहे. मात्र पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात जे आहे ग्राहकांच्या रांगा घाबरू नका, पेट्रोल भरपूर मिळत आहे आणि आपल्याकडे आता 22,000 पेट्रोल येणार आहे. आज नाही आलं तर उद्या 100%, उद्या संध्याकाळी 100% येणार. आज जाधवकडे येणार 20,000. अनेक पंप बंद येतं, काय करा सुट्टी असल्यामुळं पेट्रोल येऊ शकलं नाही. रविवारची विस्कळीत सुट्टीच असते रविवारी डेपोला. आणि शनिवारी जेवढ्या गाड्या भरल्या तेवढ्या बीडमधल्या जे आलं त्यांचं पेट्रोल संपलं. घाबरायचं काही कारण नाही, पेट्रोल भरपूर आहे. आता आखाती देशाच्या युद्धाचा परिणाम आता थेट बीडपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. पेट्रोल मिळत नसल्याने जे नागरिक आहेत दुचाकी घेऊन रांगाची रांगा लागल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळते. अनेक जे नागरिक आहेत पेट्रोल मिळवण्यासाठी या ठिकाणी रांगा लावल्याचं पाहायला मिळते. अनेक नागरिकांनी या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत. आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, त्यांना देखील आपण विचारण्याचा प्रयत्न करू. हो, काय सांगता येईल, पेट्रोल टाकण्यासाठी आलात, काय वाटतंय? आणि पेट्रोल आहे या ठिकाणी आहे असं सांगितलं जातं, काय सांगता येईल? पेट्रोल आहे त्यांच्याकडं. हां. पेट्रोल पंप एकच चालू आहे ना, त्याच्यामुळे गर्दी आहे. अच्छा, काय वाटतंय? एकीकडे आखाती देशाचं युद्ध चालू आहे, तुम्हाला काय वाटतं? काय वाटणार आता? हां. थांबायचं रांगेमध्ये आपण. रांगेमध्ये थांबायचं. बरं सामान्य नागरिक काय करणार? बरं. रांगेतच थांबणार. बरं. सरकारकडे काय मागणी असेल तुमची? सरकारकडे काय मागणार? हां. सरकार काम करते त्यांची. बरं. नक्कीच आपण पाहिलं. अजून देखील आपण काही ग्राहकांशी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. भाऊ, काय सांगता येईल, पेट्रोल टाकण्यासाठी आलात, रांग या ठिकाणी दिसती मोठ्या प्रमाणामध्ये, काय वाटतंय? लई बेजारी आहे लोकांची. हां. बीडचे सगळे जालना रोडचे पेट्रोल पंप कुठेही पेट्रोल नाही, फक्त इथं पेट्रोल असल्यामुळे गर्दी एवढी आहे. हां. एक 2-2 तास लोक उभा हा. आहे. लई बेजारी व्हायला लागली. हां. गव्हर्नमेंटने काहीतरी याचा करून टाका, लोकाला अडचण होऊ नाही असे काही सवलत करून टाकावी. बरं. एकीकडं पाहिलं तर पंप चालकांनी पेट्रोल भरपूर आहे असं देखील सांगितलेलं आहे आणि विशेष करून आखाती देशाचा युद्धाचा जो परिणाम आहे तो आता या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र पेट्रोल मात्र भरपूर आहे असं सांगितलं जातंय. मात्र नागरिकांना मात्र रांगा नागरिकांच्या या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे एकूणच या बीड जिल्ह्यातील जे पेट्रोल पंप आहेत त्यांनी लवकरात लवकर पेट्रोल उपलब्ध करून द्यावा अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.